नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये काही ठराविक लाभार्थ्यांनाच हे पैसे मिळणार आहेत। कोणत्या लाभार्थ्यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार, त्याचबरोबर कोणत्या लाभार्थ्यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार नाही, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती शासन निर्णयाद्वारे सर्व लाभार्थ्यांना शासनाने या ठिकाणी कळवले आहे। नेमकं या शासन निर्णयामध्ये काय म्हटलं आहे, कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार, कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाही, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा 7 फेब्रुवारी 2025 चा शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल। आणि या शासन निर्णयामध्ये संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ राज्य निवृत्त वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाल निवृत्त वेतन योजना या सर्व योजना राज्य सरकारच्या मार्फत राबवल्या जात आहेत। आणि या योजनेचे पैसे माहे डिसेंबर 2025 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र महिलांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। आता माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या महिलांचे अर्थसहाय्य वितरण डीबीटी मार्फत करण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांचे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी मार्फत म्हणजेच काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या मार्फत, म्हणजे डीबीटी म्हणजे काय तर तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होणं, या संदर्भात क्षेत्रीय स्तरावरील दिनांक 28/1/2025 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्त वेतन योजना या योजनेतील डीबीटी पोर्टलद्वारे म्हणजे जे ऑन बोर्ड झालेले लाभार्थी आहेत, म्हणजेच किती तर 29,77,250 इतकी आहे। त्यापैकी डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिड झालेले जे लाभार्थी आहेत त्यांची संख्या मात्र ही 19,74,085 किती 19,74,085 इतकी आहे। माहे जानेवारी फेब्रुवारी 2025 या दोन्ही महिन्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे केवळ डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून म्हणजेच ज्यांचं आधार व्हॅलिडेशन झालेलं आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत, बाकीच्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाही। अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट या ठिकाणी अशी आहे की डीबीटी पोर्टलवरती ज्यांचं आधार व्हॅलिडेशन झालेलं आहे त्यांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत, बाकीच्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाही। आणि या संदर्भात महत्त्वाची तरतूद या ठिकाणी शासनाद्वारे झालेली आहे। आणि या संदर्भात जानेवारी महिना व फेब्रुवारी महिना याचे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे थेट जमा करण्यासंदर्भात 610 कोटी इतका निधी आवश्यक आहे। आणि हा सर्व निधी या ठिकाणी मंजूर झाल्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। त्याचबरोबर वरीलप्रमाणे लाभार्थ्यांचे अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यासंदर्भात महाआयटी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तत्काळ आवश्यक ती कारवाई करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचनासुद्धा यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि या ठिकाणी पाचवा जो मुद्दा आहे, हा पाचवा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना यापुढील अर्थसहाय्य केवळ डीबीटी पोर्टलवर म्हणजेच आधार व्हॅलिड झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे। त्यामुळे यापुढील सर्व जिल्हा तालुका कार्यालयांना विशेष सहाय्य योजनांसाठी निधी बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही। यास्तव सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका व मंडल स्तरावरती विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना
पुनश्च सूचित करण्यात येते की DBT पोर्टलवर ऑन बोर्ड प्लस आधार व्हॅलिड न झालेल्या कारणास्तव पुढे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांची राहणार आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण किंवा आधार व्हॅलिडेशन करणं खूप गरजेचं आहे। त्यांचं आधार कार्ड अपडेट करून घेण्याची जबाबदारी संपूर्ण जिल्हाधिकारी यांची असणार आहे आणि जर समजा असं जर झालं नाही तर त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही। अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची माहिती या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने शासन निर्णय पारित करून दिलेले आहे। त्यामुळे कोणत्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे जानेवारी महिन्याचे पैसे येणार आहेत, कोणत्या लाभार्थ्यांना जानेवारी महिना व फेब्रुवारी महिन्याचे पैसे येणार नाही याबाबत स्पष्टपणे राज्य सरकारने या शासनाद्वारे सर्व नागरिकांना सर्व अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे, सांगितलेलं आहे। जर समजा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, पैसे तुम्हाला मिळावा असं जर वाटत असेल तर तुमचं आधार व्हॅलिडेशन होणं खूप गरजेचं आहे, तुमचं आधार कार्ड अपडेट असणं खूप गरजेचं आहे। आत्तापर्यंत सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।